या संस्थेतर्फे मी सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं स्वागत करतो. आजच्या या छोट्याशा बैठकीचं अध्यक्षस्थान माननीय विनायकदादा पाटील यांनी स्वीकारावं अशी त्यांनी त्याचबरोबर आमच्या संस्थेचे डीन आर्किटेक्ट विवेक पाटणकर यांनी व्यासपीठावर यावं अशी त्यांना विनंती करतो. या सभेमध्ये किंवा या बैठकीमध्ये नाशिक शहरामधल्या बांधकाम व्यावसायिकांच्या असंख्य संस्था सहभागी झालेल्या आहेत. पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सर्व संस्थांपैकी आमचे तरुण मित्र ज्यांनी आजच्या ज्या विषयासाठी आपण बैठक आयोजित केलेली आहे त्या विषयात बऱ्यापैकी काम केलेलं आहे ते विवेक जायखेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठ मला कल्पना आहे की विवेक जायखेडकरांपेक्षा जास्त सिनियर आणि बराच अभ्यास केलेले विसुबो पाटणकरांसारखे असंख्य सभासद तिथे हजर आहेत. तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी हे नमूद करू इच्छितो की विवेक जायखेडकर हे आपले प्रतिनिधी म्हणून इथे बसलेले आहेत. शेवटी या बैठकीमध्ये सहभाग तर आपल्या सगळ्यांचाच आहे. ही सभा सुरू करण्या अगोदर मला एका गोष्टीबद्दल आपल्या सगळ्यांच्या समोर एक निवेदन करायचं आहे की या बैठकीचा उद्देश हा कुठल्याही पद्धतीची नवीन संस्था सुरू करणे हा अजिबात नाही. मला याची कल्पना आहे की इथे समोर असलेल्या वेगळ्या वेगळ्या संघटना आणि संस्थांचे जे सभासद आणि पदाधिकारी आहेत ते त्यांनी निवड केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम काम करत आहेत. पण या वेगळ्या वेगळ्या संस्था काम करत असताना त्यांच्यामध्ये जो एक प्रकारची सुसूत्रता आणण्याची आवश्यकता आहे ती तशी सुसूत्रता आज दिसत नाही. आणि त्यामुळे केवळ एक व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणं एवढाच उद्देश आमच्या पुढे आहे आणि म्हणून ही बैठक आयोजित केली. मित्रांनो, यानंतर आज आपण कुठल्या विषयावर मुख्यत्वे करून बोलणार आहोत त्याच्याविषयी मी फक्त 2 मिनिटं बोलतो. आपल्याला कल्पना आहे की विकास आराखडा नावाची एक फार मोठी वावटळ गेले काही दिवस नाशिकमध्ये आलेली आहे. वर्तमानपत्रात त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. बरंचसं पाणी देखील पुलाकडून वाहून गेलेलं आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल अतिशय पोटतिडकीने भांडणारी माणसंही आज आपल्यासमोर हजर आहेत आणि सर्व प्रश्नांना ज्याप्रमाणे 2 बाजू असतात तशात याही प्रश्नाला 2 काय म्हणतो मी असं म्हणेल असंख्य बाजू आहेत आणि त्या विषयावर आपली प्रत्येकाची मतं आहेत. पण बांधकाम व्यवसायाशी आणि विशेषतः आर्किटेक्चर आणि डिझाईनशी संबंधित असलेले आमचे मित्रमंडळी ज्यावेळेला आम्ही एकामेकांवर चर्चा करायचो तेव्हा आमची एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की जी काही चर्चा आज वर्तमानपत्रात किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतीये त्याच्यामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे. काय झालेलं आहे ते चुकीचं कसं आहे हे अत्यंत पोटतिडकीने लोक एकामेकांसमोर मांडत आहेत. पण खरं म्हणजे आपली मुख्य जबाबदारी हे काय व्हायला पाहिजे यासंबंधी चर्चा करणं ही आपली खरं म्हणजे मुख्य जबाबदारी आहे. आणि तिकडे थोडासा आपला कानाडोळा होतोय असं जरा आमच्या मित्रमंडळींना वाटलं आणि त्यामुळे गेली काही दिवस दर शुक्रवारी काही तरुण आर्किटेक्ट्स या सभागृहामध्ये अतिशय अनौपचारिक पद्धतीने भेटत होते आणि या विषयावर चर्चा करत होते. ही चर्चा हळूहळू आमचे बद्दाजींसारखे जे मित्र आहेत त्यांच्याशी पण मत केली आणि त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की शहराचा विकास जर करायचा असेल तर केवळ एक विकास आराखडा केला म्हणजे विकास साध्य होतो अशी एक थोडीशी भाबडी कल्पना जनमानसामध्ये झालेली दिसते. खरं म्हणजे विकास आराखडा म्हणजे जमिनीचा वापर कसा करावा, रस्ते कसे असावेत आणि काही महत्वाची जी रिझर्वेशन्स आहेत ती कशी असावी याविषयी फक्त बोलत असतो. पण त्यामुळे विकास होतोच असं नाही. विकास जर करायचा असेल तर त्यासाठी अनेक अंगांनी त्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे. ती आपल्याकडे आज होताना दिसत नाही. खरं म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये 243 कलम W 243W या धर्मामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा
स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्यांनी काय काम करावं या संबंधी ते ठरवलं राज्यघटनेचं. आणि त्याचबरोबर 12th शेड्यूल जे त्याला जोडलेलं आहे त्यामध्ये नेमकी कुठली कामं स्थानिक स्वराज्य संस्थेने केली पाहिजेत याची एक मोठी यादी दिलेली आहे. त्यात अर्थात यादीमध्ये इतरही विषय आहेत, पण माझ्या दृष्टीने त्यात महत्त्वाचे विषय म्हणजे असे आहेत की जमिनीचा वापर कसा करावा, बांधकाम कसं व्हावं, इमारतीच्या बांधकामाचे नियम कसे असावे, रस्ते कसे असावे, दळणवळणाची वेगवेगळी साधनं कशी असावी, या सर्व लोक जे त्या ठिकाणी शहरामध्ये राहतात त्यांना वीज पाणी याचा पुरवठा कशा पद्धतीने योग्य पद्धतीने व्हावा, गटारीचं काय करावं, सांडपाण्याचं काय करावं, घन कचऱ्याचं काय करावं, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी याचं काय करावं, शहरामध्ये उद्यानं कशा प्रकारची असावी, याचबरोबर शहरामध्ये सांस्कृतिक आणि इतर जी काही अंग आहेत त्याचा विकास होण्यासाठी काय पद्धतीच्या सोयी असाव्या, ही सगळी कामं आता काही अजूनही कामं आहे, स्वच्छता आहे, ऑब्व्हियसली फायनान्स आहे, पण त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण ही सगळी जी कामं आता मी तुमच्या समोर आता बोललो या सगळ्या विषयांचा अंतर्भाव शेड्यूल 12 मध्ये केला आहे. आणि दुर्दैवाने आपण यापैकी कुठल्याच विषयावर आज बोलताना दिसत नाही. त्यावेळेला असा एक मनामध्ये विचार आला की आपण या गावामध्ये वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये जे विचार करणारे आणि आजूबाजूच्या समाजाचं शिक्षण करून त्यांना विचार करायला लावणारे जे लोक आहेत अशा लोकांनी खरं म्हणजे यावेळेला एकत्र येण्याची गरज आहे. आणि डेव्हलपमेंट प्लॅन एक डेव्हलपमेंट प्लॅन या विषयावर न बोलता पुढच्या 25 वर्षामध्ये आपलं शहर जे आहे ते कसं असावं, हे काय पद्धतीने विकसित व्हावं. आणि विकास म्हटल्यानंतर विकासाच्या आपल्या प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत. बऱ्याचशा वेळेला विकास म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते खरोखर विकास आहे का, तो म्हणजे खरोखर विकास आहे का याचीही चर्चा होणे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि अशी चर्चा करत असताना या सगळ्याला कायद्याचं काही पाठबळ आहे का याचाही विचार होणं आवश्यक आहे. विशेषतः आपल्याला काही लोकांना कल्पना असेल 74वी अमेंडमेंट जी झाली 73rd आणि 74th अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनची, त्यामध्येही एक प्रामुख्याने असं म्हटलंय की ज्यावेळेला शहराच्या विकासाचा आराखडा तयार होतो आणि पुन्हा विकास आराखडा जे डेव्हलपमेंट प्लॅन नाही तर विकासाच्यासाठी ज्या काही सगळ्या योजना त्यांचा विचार होतो तो विचार करताना त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत रहिवासी जे आहेत त्यांची या सगळ्या प्रकारामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं, त्यांचा सहभाग असणं आणि त्यांच्या इच्छा काय आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत याचा विचार होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण असं समजतो की आपण लोकांना निवडून देतो, म्युन्सिपॅलिटीमध्ये असेल, आमदार म्हणून असेल, खासदार म्हणून असेल आणि त्यांनी आपले प्रश्न ते त्या ठिकाणी मांडतात असं आपण गृहीत करतो. पण बऱ्याच वेळेला आपली जी महत्त्वाची जबाबदारी आहे की आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत आपलं काय म्हणणं ते पोचवावं, तशी कुठलीही चळवळ आपण करताना दिसत नाही. कदाचित 73व्या अमेंडमेंटमध्ये ग्रामसभेची तरतूद आहे, पण 74व्या अमेंडमेंटमध्ये कॉर्पोरेशन लेवलला किंवा म्युन्सिपल लेवलला ग्रामसभेसारख्या छोट्या छोट्या रहिवाशांच्या सभा घेऊन त्यांच्याकडून विचार जाणून घेणं त्यांना काय पाहिजे अशी कुठलीही प्रोव्हिजन दुर्दैवाने आहे. जर असेल तर ती आज डोळ्यासमोर तरी अस्तित्वात नाही. तर नुसतंच आपण काय झालेलं आहे ते चुकलं आहे कसं यावर चर्चा न करता आम्हाला नक्की आमचं शहर कसं हवं या संबंधी चर्चा करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून खरं म्हणजे या सभेचं आयोजन किंवा बैठकीचं आयोजन केलं आहे. जाता जाता मी एक शेवटचाच मुद्दा मांडणार आहे आणि तो म्हणजे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही की आपण जेव्हा पुढच्या 25 वर्ष किंवा 30 वर्षाचा विचार करतो त्यावेळेला ज्या पद्धतीने तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे आणि त्या तंत्रज्ञानामधल्या बदलांमुळे आपल्या जीवनशैलीमध्ये जे काही बदल होत आहेत त्या बदलांचा विचार हा आपण करायला बऱ्याच वेळा विसरतो. तो करणे गरजेचं आहे. आपण एखादी गोष्ट आज हवी म्हणतो की कदाचित 2-3 वर्षानंतर 5 वर्षानंतर ती कालबाह्य ठरते किंवा जे कालबाह्य ठरणार नाही असं काहीतरी आपण आपल्या शहरासाठी मागावं आणि त्याचा विचार व्हावा. आणि विशेषतः 80% लोकसंख्या ज्या वेळेला तरुणांची असणार आहे किंवा त्या तरुणांच्या दृष्टीने जास्त विचार व्हावा असे पण 2 छोटे प्रवाह विचारांचे प्रवाह आपल्या चर्चेमध्ये यावे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि म्हणूनच मी आज विवेक सॅक्रेट करायला आज आमंत्रित केलेलं आहे सिनियर लोकांच्या. आपण सगळेजण या छोट्या अशा बैठकीसाठी थोडासा कमी वेळ
कमी सूचना दिलेली असताना सुद्धा हजर झाला, त्याबद्दल धन्यवाद. पुढची सूत्र मी